भाग्यश्री आणि काय नाही ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. कसे आहात तुम्ही सर्वजण? मी असे करते की तुम्ही सर्वजण मस्त आणि मिळत असाल. आणखीन एका नवीन दिवसाची नवीन सुरुवात झालेली आहे आणि सूर्य पण उगवलेला आहे, तुम्हाला दाखवते मी. आणि आभाळ आलेलं आहे आज आमच्या इकडं, तर पाऊस येईल असं वाटते बरं का. छान वातावरण झालेलं आहे आज बघा. आभाळ आलेलं आहे, ऊन आणि असं आभाळ आल्यासारखं होतंय आणि सकाळ सकाळचं वातावरण आहे ना, खरंच खूप छान वाटतं. तर तुम्हा सर्वांना आहे ना मनापासून थँक्यू, कारण तुमच्या सपोर्टमुळेच आज आपलं विशलिंग थ्रू आहे ना माझं पहिलं पेमेंट आलेलं आहे. आणि आणखीन कोणी चॅनल जर नवीन असतील तर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. खूप छान छान व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. आणि आणखीन एकदा थँक्यू. खूप दिवस झाले तुमच्याशी एक गोष्ट शेअर करायची होती. मी जी आपल्या प्रत्येक व्हिडिओ खाली लेफ्ट साईडला आहे ना प्रोडक्ट जे करते ना टॅग, तर ते मी स्वतः यूज केलेले असते, म्हणूनच तुम्हाला शेअर करत असते. आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण त्याची लिंक दिलेली असते, तर तुम्हाला आवडलं तर नक्की तुम्ही तिथून आहे ना घेऊ शकता. वगैरे काढलं तर आता मी करणार आहे नाश्ता म्हणजे कोमट पाणी घेतलं आणि त्याच्यानंतर मग आता हे ड्रायफ्रूट आणि हे भिजू घातलेलं ते खाणार आहे मी आता. शाळेला झोपेतून उठून त्याला जर आता सर्दी झाल्यासारखं वाटायला लागलेले, नाक पॅक झाले त्याचं. रोज शॉवरने आंघोळ करतात दोघं पण, यशू पण आणि हर्षू पण. त्याच्यामुळं त्यांना आता सर्दी होईल. वातावरण चेंज झालं आहे, कधी आभाळ कधी ऊन, त्याच्यातून थंड पाण्याने आंघोळ आहे की नाही पिल्लू? चालू करायला येते पण त्यांनी नाही करायचं, आजारी पडतात. तर शॉवरने नाही आंघोळ करायची. आता थोडंसं कोमट पाण्याने करायचे. शॉवरने आवडती, शॉवरने आवडते हर्षूला आंघोळ करायला. चला काय खायचं, ब्रश करा आधी. ब्रश करा आधी. गुड बॉय सारखं ब्रश करायचा आणि नंतर मग नाश्ता करायचा. शॉवरने नाही करायची, कोमट पाण्याने करायची. ओके चलो ब्रश करू पहिल्यांदा. गुड बॉय हर्षू. तिथं सांग बरं सगळ्यांना, मी आधी ब्रश करतो आणि नंतर नाश्ता करतो. आणि नंतर काय करतो? नाश्ता इथं बघायचं. नाश्ता करतो नंतर मी. या तुम्ही पण नाश्ता करायला म्हणून बरं. चला आता ब्रश करू. आज शेवयाचा नाश्ता बनवलाय मी, दूध आणि शेवया. तर नाश्ता करून घेते. एक साईडला ऊन आहे आणि एक साईडला आभाळ आलेलं असं पूर्ण वातावरण झालंय. आता पाऊस येईलच वाटायले. आता मी पाहिलं की आंघोळ देवपूजा झाली माझी आणि बाहेर असं काहीच वातावरण झालेलं आहे. आणि आता आहे ना मी व्हिडिओचं काम करत असते 9 वाजता. तर सकाळी 9ला आपला शॉर्ट व्हिडिओ येतो, त्याच्यानंतर दुपारी लॉंग व्हिडिओ येतो आणि रात्री 9ला पण आहे ना शॉर्ट व्हिडिओ येत असतो. तर नक्की तुम्ही पण पाहत जावा. आणि आता बघा व्हिडिओचं काम करते आणि त्याच्यानंतर मग बोलते तुम्हाला बाकीचं काम, मग स्वयंपाक वगैरे, त्यानंतर धुणं भांडी. आणि आणखीन एकदा तुम्हाला बाहेरचं मसून दाखवते. हे बघा खूपच छान वाटेल. इकडच्या साईडला ऊन आणि इकडं असा आभाळ आलेला. आता झालेलं इव्हिनिंगचा टायमिंग आणि मी येत ना तर फौजींच्या शूजला आहे ना पॉलिश केलं आणि ते गेलेले तर मुलांना घेऊन बाहेर खेळायला, सायकल खेळायला गेलेले मुलं, त्यांना घेऊन गेलेत त्यांनी बाहेर. तर मी काय करते, हात धुवून घेते. आधी ते पॉलिश केलेलं आहे घेते. आता करायचं संध्याकाळचं स्वयंपाक. तर तिथे तुळशीचं जे रोप लावलं होतं तर तिथे काय आलंच नाही, जाऊनच गेलं. त्याला मग आहे ना काढले मी. पक्ष्याचा आवाज बघा, त्याचा कालवा चालू आहे. कोणता पक्षी काय माहिती, मला पण माहित नाही, पण रोज येतो इथं आणि आवाज करत असतो. गेला उडून. आणि तिकडच्या साईडला बघा कबूतर आहेत. तर संध्याकाळच्या जेवणासाठी आहे ना मी सोयाबीन राईस बनवते इथं, कारण भाजी चपाती सकाळची शिल्लक आहे तर तेच बनवते मी. ते आणखीन काय मुलं आणि फौजी काय आले नाही आहेत, म्हणलं आधी
भात करून ठेवावं म्हणजे आलं की जेवतील मुलं. भूक लागेल त्यांना आल्यानंतर. आता झालेलं ह्याला टोपण लावून घेते आणि 3 शिट्ट्या काढते. मग मोठ्या गॅसवर 1 आणि बारीक गॅसवर 2. म्हणलं भात होते तिकडं तोपर्यंत आहे ना उद्यासाठी लागणार आहे ना नाश्त्याला भिजू घातलेले मी थोडीशी हरभरे, थोडीशी मटकी, बदाम, काजू आणि मनुके. तर सगळेच खातात सगळेजणच, म्हणून जरा थोडंसं जास्तच घातलेलं आहे मी. तर ते भिजू घालून ठेवते याला. त्यात काय पाणी ओतून ठेवायचं फक्त. शेवटी ना पाऊस यायला लागला. चला तर मग या ब्लॉगचा इथे सेंड करते. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नंतरच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.